हद्दुल मुस्लिमीन AIMIMचा सहर शेख हिने आता माफी मागितली आहे. हम मुंब्रा को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी, चिथावणी देणारी भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलवलं होतं. लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे. माझ्या दृष्टीने हा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार. शहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे. परंतु जे AIMIM चे नेते आता त्यांचा पुढच्या पिढीना जे रेडिकलाइज करत आहे, कट्टरपंथी करत आहेत, ही चिंतेची बाब आहे. AIMIM म्हणजे नवीन मुस्लिम लीग, ते मुस्लिम लोकांना भडकवतात. त्यांचा प्रयत्न मालेगावला त्याने हिरवं केलं, मानकोटला हिरवं केलं, मुंब्राला हिरवं केल्यात जमा आहे आणि आता मुंबईला हिरवं करायचं आहे. ते आम्हाला मान्य नाही. शासनाच्या योजना घेणार मात्र गुणगान हिरवगार करणार असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, तसं नाही. आता झालं ते स्पष्टता, कारण की ते जे भाषण आहेत त्यात कुठलाही झेंडाही नव्हता आणि झाडी नव्हतं. म्हणून त्यांनी स्वतः एक वाक्य लिहिल्यानंतर कबूल केलं की हिंदुस्थानाचा तिरंगा आणि माझ्या या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या, मी माफी मागते. 22 वर्षाची तरुणी असल्यामुळे आम्ही पण तिचा खुलासा माफीनामा स्वीकारला. येणाऱ्या काळात MM वाढत आहे, कुठेतरी पाय रोवण्याचं काम करते का महाराष्ट्रामध्ये, आणि येणाऱ्या काळात ते कुठेतरी बदल घडवतील असं देखील चाललं. हे एकटे नाहीये, हे जे मुस्लिम कट्टरपंथी नेते आणि बाहेरून त्यांना मदत येते आणि आता त्यांचा नवीन पिढीला ते बर्बाद करू इच्छित आहेत. भारतीय जनता पक्षाचं जिथे शासन आहे, आम्ही कुठेही भेदभाव केलेला नाहीये. लाडकी बहीण म्हणजे शिंदे आणि देवाभाऊंची लाडकी बहीण असं नाही, मुस्लिम असो हिंदू असो सगळ्या बहिणी लाडक्या, रेशनिंग असो, कुठलीही योजना मोदी सरकारने पण. परंतु हे कट्टरपंथी जे भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि येत्या काही वर्षात त्यांना मुंबईला मुस्लिम मुंबई बनवायचं आहे, ते आता त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस सरकार अब मैदान में. शहर शेख उन्होंने जिस प्रकार से हिंदू को वार्निंग देने वाला भड़काऊ भाषण किया था कि हम पूरे मुंब्रा को हरा बना देंगे यानी मुस्लिम बना देंगे, आज गए 20 साल में 80% मुंब्रा मुस्लिम लोगों के कब्जे में चला गया. कट्टरपंथी. हमारी शिकायत के बाद में पुलिस ने 2 बार शहर को पुलिस स्टेशन बुलाया और अब शहर ने माफीनामा लिख के दिया है, जिसमें उसने स्पष्ट लिखा है कि मेरे भाषण के कारण कुछ लोगों की भावना को दुख पहुंचा है, मैं माफी मांगती हूँ. शहर 22 साल की है, नौजवान है, इसलिए हमने भी माफीनामा का स्वीकार किया है. वास्तव में उसके भाषण में कहीं भी हरा झंडा कोई